नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात येणारे GK या विषयासंदर्भातील महत्त्वाचे प्रश्न व त्याची उत्तरे। तत्पूर्वी तुम्ही जर संध्या केतरी या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर पाहूया। प्रश्न क्रमांक 1, भारतात मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो। हा पाऊस खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वाऱ्यापासून पडतो? बघा, भारतात जेव्हा जून ते सप्टेंबर या काळात काय होतो? पाऊस पडतो। हा पाऊस कोणत्या प्रकारच्या वाऱ्यांपासून पडतो असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। तर हा पाऊस मोसमी वाऱ्यापासून पडतो। पर्याय क्रमांक अ, मोसमी वारे, ऑप्शन क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 2, नैऋत्य मोसमी वारे खालीलपैकी कोणत्या महिन्यामध्ये वाहतात? बघा, नैऋत्य मोसमी वारे खालीलपैकी कोणत्या महिन्यात वाहतात? तर नैऋत्य मोसमी वारे खालीलपैकी कोणत्या महिन्यात वाहतात? मे ते सप्टेंबर या कालावधीमध्ये नैऋत्य मोसमी वारे वाहतात। पर्याय क्रमांक अ। प्रश्न क्रमांक 3, ईशान्य मोसमी वारे टिंबटिंब या कालावधीत वाहतात। बघा, ईशान्य मोसमी वारे जे असतात ते खालीलपैकी कोणत्या कालावधीत वाहतात? तर हे वारे नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीमध्ये वाहतात। पर्याय क्रमांक ब। प्रश्न क्रमांक 4, देशातील टिंबटिंब राज्यात काटेरी वृक्षाची वने आढळून येतात। बघा, देशातील कोणत्या राज्यामध्ये काटेरी वृक्षाचे वने आढळून येतात? तर ती कोणत्या राज्यात येतात? राजस्थान व गुजरात। पर्याय क्रमांक अ। प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणत्या शहरात दिवसातील कमाल व किमान तापमानातील तफावत इतर 3 शहरांपेक्षा जास्त आढळते? बघा, खालीलपैकी कोणत्या शहरात दिवसातील कमाल व किमान तापमानातील तफावत इतर 3 शहरांपेक्षा जास्त आढळते? तर दिल्ली या शहरातील जे कमाल व किमान तापमानातील जे तफावत आहे ती इतर 3 शहरांपेक्षा जास्त आढळते। पर्याय क्रमांक ब। प्रश्न क्रमांक 7, भारताची स्थानिक वेळ ग्रीनिच प्रमाण वेळापेक्षा जास्त डॅश डॅश तासांनी पुढे आहे। हा प्रश्न बऱ्याच परीक्षेत विचारण्यात आलेला आहे। बघा, भारताची स्थानिक वेळ ग्रीनिच प्रमाण वेळापेक्षा डॅश डॅश तासाने पुढे आहे। तर ती 5.5 तासाने पुढे आहे। पर्याय क्रमांक 3, 5.5। प्रश्न क्रमांक 7, या प्रकारच्या खडकापासून रेगूर ही काळी कसदार माती निर्माण झाली। बघा, खालीलपैकी कोणत्या खडकांपासून रेगूर काळी कसदार माती निर्माण झाली? तर प्रामुख्याने जो बेसाल्ट हा खडक आहे या खडकापासून काळी कसदार माती काय झालेली आहे? निर्माण झालेली आहे। पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणते स्थळ नवी दिल्ली येथे नाही? बघा, 3 जे स्थळं आहेत ते काय आहेत? प्रामुख्याने नवी दिल्ली या ठिकाणी आहेत, परंतु एक स्थळ जे आहे ते काय झालेलं आहे? नवी दिल्ली या ठिकाणी नाही। तर राजघाट नवी दिल्ली या ठिकाणी आहे, शक्तिस्थळ नवी दिल्ली या ठिकाणी आहे, विजयघाट नवी दिल्ली या ठिकाणी आहे, परंतु जे आनंद भवन आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी नाही। पर्याय क्रमांक ड, आनंद भवन। प्रश्न क्रमांक 9, मीनाक्षी मंदिरामुळे प्रसिद्ध असलेले मदुराई खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? बघा, मीनाक्षी मंदिरामुळे प्रसिद्ध असलेले मदुराई खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ते कोणत्या राज्यात आहे? तमिळनाडू या राज्यात आहे। पर्याय क्रमांक 3 क, तमिळनाडू। प्रश्न क्रमांक 10, टिंबटिंब येथे बंगालचा उपसागर व अरबी समुद्र एकमेकांना मिळतात। बघा, टिंबटिंब येथे बंगालचा उपसागर व अरबी समुद्र एकमेकांना मिळतात। तर ते कुठे मिळतात? तर केप कोमोरिन या ठिकाणी काय होतात? बंगालचा उपसागर व अरबी समुद्र मिळतात। पर्याय क्रमांक अ। प्रश्न क्रमांक 11, खालील देशातील काही सुप्रसिद्ध स्थळे व ती स्थळे ज्या ठिकाणी आहेत ती ठिकाणी दिलेली आहेत यांच्या योग्य जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे? बघा, आपल्याला काय केलेलं आहे की स्थळे व त्या ठिकाणी दिलेली आहेत आणि आपल्याला चुकीची जोडी ओळखायची। बघा, पहिलं काय आहे? अकाल तख्त जे की सुवर्ण मंदिर अमृतसर हे काय आहे? योग्य आहे। लाल किल्ला हा काय? दिल्ली या ठिकाणीच आहे। त्याच्यानंतर बुलंद दरवाजा फतेपूर सिक्री या ठिकाणीच आहे, परंतु कुतुब मिनार जे आहे ते आग्रा या ठिकाणी नाही। म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहील? पर्याय क्रमांक ड, कुतुब मिनार, आग्रा। प्रश्न क्रमांक 12, फॉरेस्ट
रिसर्च इन्स्टिट्यूट वन संशोधन संस्था खालीलपैकी कुठे आहे? बघा, वन संशोधन संस्था आपल्याला कुठे आहे हे विचारलं आहे, तर ती कुठे आहे? डेहराडून. पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 13. दगडी कोळशाच्या खाणीबद्दल प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण कोणत्या खोऱ्यात वसले आहे? बघा, दगडी कोळशाच्या खाणीबद्दल प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या खोऱ्यात वसले आहे? तर जे की दामोदर खोरे आहे त्या ठिकाणी काय झालेले आहे? हे राणीगंज वसलेलं आहे. पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 14. खालील भारतातील तेल शुद्धीकरण केंद्र व ती ज्या राज्यात आहे ती राज्ये दिलेली आहेत, त्यापैकी चुकीची जोडी शोधा. बघा, इथं पहिलं काय आहे? बरौनी, जे की बिहारमध्ये आहे, हे बरोबर आहे. त्याच्यानंतर मथुरा, जे की उत्तर प्रदेशमध्ये आहे, हे पण बरोबर आहे. जे की कोयाली, हे काय गुजरात राज्यामध्ये आहे, हे पण बरोबर. परंतु हल्दिया हे काय झालेले आहे? ओडिसा राज्यात नाही आहे. म्हणजेच यापैकी चुकीची जोडी कोणती आहे? पर्याय क्रमांक ड. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणते ठिकाण लोह खनिजाच्या उत्पादनाकरिता प्रसिद्ध नाही? बघा, खालीलपैकी कोणते ठिकाण लोह खनिजाच्या उत्पादनाकरिता प्रसिद्ध नाही? तर मयूरभंज ओडिशा हे काय आहे? प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर सिंगभूम झारखंड हे काय आहे? प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर बेलाडिली छत्तीसगड हे पण काय आहे? प्रसिद्ध आहे. परंतु लोह खनिजाच्या उत्पन्नाकरिता जे रामगिरी आहे आंध्र प्रदेश हे काय आहे? प्रसिद्ध नाही. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणते ठिकाण दगडी कोळशाच्या उत्पादनाकरिता प्रसिद्ध नाही? बघा, दगडी कोळशाच्या उत्पादनाकरिता कोणते ठिकाण प्रसिद्ध नाही? तर कोणते ठिकाण प्रसिद्ध नाही? दिग्बोई, जे की आसाम राज्यामध्ये येतं. पर्याय क्रमांक ड. प्रश्न क्रमांक 17. खालील खनिज उत्पादनात प्रसिद्ध असलेली काही राज्य व ती ज्या खनिजाच्या उत्पादनात अग्रेसर आहे ती खनिजे यांच्या जोड्या दिलेल्या आहेत. चुकीची अथवा विसंगत जोडी ओळखा. बघा, चुकीची अथवा आपल्याला विसंगत जोडी ओळखायची आहे. पहिलं काय आहे? आंध्र प्रदेश अब्रक हे काय बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरं काय आहे? झारखंड बॉक्साईट हे पण बरोबर आहे. तमिळनाडू गंधक हे पण बरोबर आहे. परंतु जे की बिहार अब्रक हे काय आहे? चुकीचं आहे. म्हणजेच आपली चुकीची जोडी काय येईल? पर्याय क्रमांक ड, बिहार अब्रक. प्रश्न क्रमांक 18. डॅश डॅश या प्रकारचा खडक म्हणजे वस्तूत थंड झालेला लावारसच होय. बघा, डॅश डॅश या प्रकारचा खडक म्हणजे वस्तूत थंड झालेला लावारसच होय. तर बेसाल्ट हा खडक काय असतो? की वस्तूतच थंड झालेला लावारसच होय. पर्याय क्रमांक ब, बेसॉल्ट. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? 3 जोड्या आपल्याला योग्य दिल्यात, परंतु एक चुकीची दिलेली आहे. तर कोणती चुकीची आहे? बघा, पहिलं काय आहे? थोरियम त्रावणकोर केरळ हे बरोबर आहे. त्याच्यानंतर बेरिलियम झारखंड हे बरोबर आहे. युरेनियम जादूगोडा झारखंड हे पण बरोबर आहे. परंतु प्लॅटोनियम नेवाली तमिळनाडू हे काय आहे? चुकीचं आहे. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहील? पर्याय क्रमांक ड. प्रश्न क्रमांक 20. खालील खनिज उत्पादनात प्रसिद्ध असलेली काही राज्य व ती ज्या खनिजाच्या उत्पादनात अग्रेसर आहेत ती खनिज यांच्या जोड्या दिलेल्या आहेत. त्यातील चुकीची व विसंगत जोडी ओळखा. बघा, झारखंड या ठिकाणी दगडी कोळसा प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर राजस्थान या ठिकाणी तांबे हे खनिज प्रसिद्ध आहे. केरळ या ठिकाणी थोरियमसुद्धा प्रसिद्ध आहे. परंतु मध्य प्रदेश या ठिकाणी अभ्रक काय आहे? प्रसिद्ध नाही. म्हणजेच ही जोडी काय आहे? चुकीची आहे. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक ड, मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 21. खालील काही खानक्षेत्र व संबंधित खनिजे यांच्या जोड्या दिल्या आहेत. चुकीची जोडी ओळखा. बघा, पहिलं काय आहे? खेत्री राजस्थान तांबे हे बरोबर आहे. त्याच्यानंतर कोलार कर्नाटक सोने हे बरोबर आहे.
त्याच्यानंतर कुद्रेमुख कर्नाटक लोह हे बरोबर आहे, परंतु भिलवाडा राजस्थान सल्फर हे काय आहे, चुकीचं आहे. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहील, पर्याय क्रमांक ड. प्रश्न क्रमांक 22, भद्रा प्रकल्प, अप्पर कृष्णा प्रकल्प, घटप्रभा प्रकल्प व मलप्रभा प्रकल्प हे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत. बघा, भद्रा प्रकल्प, अप्पर कृष्ण प्रकल्प, घटप्रभा प्रकल्प व मलप्रभा प्रकल्प हे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत. तर ते कोणत्या राज्यात आहेत, प्रामुख्याने कर्नाटक या राज्यात आहेत. पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सार्वजनिक क्षेत्रातील खत कारखाना नाही. बघा, 3 ठिकाणी काय आहे, सार्वजनिक क्षेत्रातील खत कारखाना आहे, परंतु एका ठिकाणी सार्वजनिक क्षेत्रातील खत कारखाना नाही. तर आपल्याला ते ठिकाण ओळखायला सांगितलेलं आहे. बघा, सिंद्री झारखंड हा खत कारखाना प्रसिद्ध आहे. गोरखपूर उत्तर प्रदेश हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर नानगल पंजाब हे पण बरोबर आहे, परंतु ऋषिकेश उत्तराखंड या ठिकाणी खत कारखाना नाही आहे सार्वजनिक क्षेत्रातला. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहील, पर्याय क्रमांक ड. प्रश्न क्रमांक 24, खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात दगडी कोळशाच्या खाणी आहेत. बघा, कोणत्या नदीच्या खोऱ्यात दगडी कोळशाच्या खाणी आहेत. तर जी की दामोदर खोरे आहे, त्या दामोदर खोऱ्यात काय आहे, दगडी कोळशाच्या खाणी आहेत. पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 25, नेपानगर येथे सार्वजनिक क्षेत्रातील वृत्तपत्राच्या कागदाचा कारखाना आहे. नेपानगर कोणत्या राज्यात आहे. बघा, नेपानगर या ठिकाणी काय आहे, सार्वजनिक क्षेत्रातील वृत्तपत्राच्या कागदाचा कारखाना आहे. तर नेपानगर हे कोणत्या राज्यात आहे, तर कोणत्या राज्यामध्ये आहे, मध्य प्रदेश ह्या राज्यात आहे. पर्याय क्रमांक अ, मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 26, कागद कारखान्याबद्दल प्रसिद्ध असलेले टिटागर कोणत्या राज्यात आहे. बघा, जे कागद कारखान्याबद्दल प्रसिद्ध असलेले टिटागर हे कोणत्या राज्यात आहे. तर हे कोणत्या राज्यामध्ये आहे, ते पश्चिम बंगाल या राज्यात आहे. पर्याय क्रमांक 4, पश्चिम बंगाल. प्रश्न क्रमांक 27, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे. बघा, आपल्याला काय दिलेले, रेल्वे इंजिन दिलेले इथं आणि त्याचे ठिकाणं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये बघा, रेल्वे इंजिन चित्तरंजन हे बरोबर आहे. त्याच्यानंतर रेल्वे डबे पेरापूर चेन्नई हे बरोबर आहे. त्याच्यानंतर डिझेल इंजिने वाराणसी हे बरोबर आहे, परंतु जहाज बांधणी ट्रॉबे मुंबई हे काय आहे, चुकीचं आहे. म्हणजेच आपली चुकीची जोडी कोणती राहील, पर्याय क्रमांक ड आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 28, खालीलपैकी कोणत्या गटातील सर्व ठिकाणी जहाज बांधणी प्रकल्प कार्यरत आहे. बघा, कोणत्या ठिकाणी जहाज बांधणी प्रकल्प कार्यरत आहे. तर तो कोणत्या ठिकाणी आहे, विशाखापट्टणम, कोचीन, माझगाव, मुंबई या ठिकाणी काय आहे, जहाज बांधणी प्रकल्प प्रसिद्ध आहे. पर्याय क्रमांक अ. प्रश्न क्रमांक 29, मारुती मोटारीचा मारुती उद्योग लिमिटेड हा सार्वजनिक क्षेत्रातील कारखाना खालीलपैकी कुठे आहे. बघा, मारुती मोटारीचा मारुती उद्योग लिमिटेड हा सार्वजनिक क्षेत्रातील कारखाना खालीलपैकी कुठे आहे. तर हा कारखाना कुठे आहे, गुरुग्राम हरियाणा. पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 30, खालील दिलेल्या देशातील प्रमुख जलविद्युत प्रकल्प व ते प्रकल्प ज्या राज्यात संघराज्य प्रदेशात आहे ती राज्य यांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी चुकीची जोडी ओळखा. बघा, रिहांत उत्तर प्रदेश हे बरोबर आहे, मेत्तूर तमिळनाडू हे पण बरोबर आहे, सलाल जम्मू आणि काश्मीर हे पण बरोबर आहे, परंतु इटुक्की ओडिशा हे काय आहे, चुकीचं आहे. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहील, पर्याय क्रमांक ड इटुक्की ओडिशा.